माझे सभापती रवींद्रताई, व्हिडिओ साहेब अनिलजी, उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सर्व माजी सभापती, पंचायत समिती माजी सर्व सभापती, सर्व पंचायत समितीचे सदस्य, उपस्थित शिवसेनेचे पंचायत समितीचे गटनेते, निलेश शेठ, सर्व मान्यवर, आज सभापतींना, उपसभापतींना, सर्व सदस्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित सर्व इथे सर्व शिवसैनिक असतील, सर्व अधिकारी असतील. अधिक वेळ घेणार नाही. खरं तर पंचायत समितीमध्ये मला वाटतं पंचायत समितीच्या आवारामध्ये ह्या सभागृहामध्ये मी अनेक वेळा आलो, परंतु 2019 साली आपल्या सर्व माहिती आहे आपण पहिल्यांदा निवडून आलो आणि त्यावेळेस पंचायत समिती काही ही शिवसेनेकडून नव्हती आणि आता मी आमदार होतो शिवसेनेचा. जो काही त्यावेळेस जे काही वातावरण होतं त्याला काही अनेक राजकीय कारण असावी, परंतु कधी पंचायत समिती याच्यामध्ये योग घेऊन आला नव्हता. म्हणजे आज सभापतींच्या कामीला मी आज पहिल्यांदा गेलेलो आहे आमदार झाल्याच्या नंतर. 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती कामीला गेले. मुळे साहेब पण आहे दोघांपर्यंत आपले मध्ये आपले झाले होते, आजपर्यंत आपले आणि पुढे पण आपले झाले. परंतु 2016 साली ज्यावेळेस मी दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदा राजकीय दृष्ट्या लक्ष देण्याच्या दृष्टीने 2019ची तयारी करता मी पाऊल ठेवलं, त्यावेळेस दीप्तीताई ह्या सभापती होत्या आणि उमेश राजे हे उपसभापती होते आणि माझा पहिला भूमिकेचा कार्यक्रम आखला 25-15 कामांचा. म्हणजे रामदास भाईंनी त्यावेळेला अधिवेशन चालू असताना भाई तेव्हा नागपूरला होते, त्यामुळे ते पावसाळी अधिवेशन होतं मुंबईचं आणि त्या अधिवेशनाच्या दरम्यान रामदास भाईंनी त्यावेळेला आम्हाला निरोप पाठवला की अशी इतकी कामं मंजूर होऊन येत आहेत, तुम्ही भूमिकेची तयारी करा. तोपर्यंत काही GR निघाला नव्हता आणि मग GR हातात नाही, मग भूमिका घ्यायची कशी हा प्रश्न होता. रामदास भाईंनी सांगितलं होतं की आज उद्या GR निघेल, तुम्ही तयारी करा. मग आम्ही कार्यक्रम आखला आणि आदल्या दिवशी रात्री 11:30 वाजता मला तिथे त्यांचा फोन आला होता, दादा नक्की GR निघणार आहे ना, की नक्की कामं मिळतील की नाही. म्हटलं भाईंनी सांगितलं, म्हटलं 100% होणार, मला विश्वास, तुम्ही विश्वास, तुम्ही देखील भाईंसोबत काम केलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला जायच्या अगोदरच पहिलंच भूमिपूजन गिबोनात होतं आणि सकाळी आम्ही मला वाटतं 10:30-11चा वेळ होते आणि सकाळी 10 वाजता रात्री या उशिरा 1:30-2 वाजता रात्री GR तो आला आणि ती कामं मंजूर झाली. माझं पहिलं भूमिपूजन हे शिवसेनेच्या सभापतींच्या उपस्थितीमध्ये आमदार व्हायच्या अगोदर त्यावेळेस झालं, परंतु ते भूमिपूजन होऊ नये, तो कार्यक्रम होऊ नये याकरिता अनेक काळाला प्रयत्न झाले होते, परंतु त्याला न जुमानता आमची बांधिलकी ही विकास कामांची राहील. रामदास भाईंनी आणून द्या किंवा योगेंद्रांनी आणून द्या, कोणी आणून द्या, आपल्या दापोली तालुक्यामध्ये विकास होतो, तो विकास करता आम्ही आज भूमिपूजनात जाणार हे ठणकावून सांगणारे आपले सभापती निवडणूक सभापती होते. अशा पद्धतीने आपण विकास सेवांसाठी पण आपण पहिलं तिथे भूमिपूजन तिथे पार पाडलं, राजकारण सर्व बाजूला ठेवून. मला वाटतं त्यावेळेची भूमिका ही अतिशय महत्वाची होती, कारण विकास होणं हे महत्वाचं होतं. आज त्यावेळेचं राजकीय वातावरण, आजचं राजकीय वातावरण हे त्यावेळेला पंचायत समितीमध्ये त्याबद्दल उल्लेख करणं कदाचित योग्य ठरणार नाही. आज आपण ज्या स्तरावरती आहोत किंवा त्याला तर 10 वर्ष झाली त्या गोष्टीला, बरोबर, आणि 10 वर्षानंतरचा हा 10 वर्षाचा प्रवास, 10 वर्षामध्ये आपण जे काही साध्य केलेलं आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याला जे काही साध्य करायचं आहे त्यामध्ये आजची घडी ही अतिशय महत्वाची असं मी मानतो. कारण आजपर्यंत आमदार म्हणून जी काही विकास कामं करत असताना मी आपल्या ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान देखील मी सांगितलं की माझ्याकडे निवेदन अगदी गावच्या 50,000च्या पाखाडीचे पण निवेदन माझ्यापर्यंत येत आहे. त्याला कारण असं होतं कारण पंचायत समितीच नव्हती, सभापती नव्हते, इथे कुठली बॉडी नव्हती, जिल्हा परिषद नव्हती. लहान लहान कामाकरिता, अगदी बोरवेलच्या कामाकरिता देखील दुर्दैवाने सर्व ग्रामस्थांना 50-50 किलोमीटरचा प्रवास करून आमदारांपर्यंत यावं लागत होतं. मला वाटतं कुठेतरी हा त्रास हा नागरिकांना त्याचा होत होता. परंतु आता मात्र जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समितीचे आपण सदस्य आहात, आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या दापोली तालुक्याच्या विकासामध्ये नक्की भर पडणार आहे.
ती जबाबदारी आपण सर्व नक्कीच इथे पार पडू. आपण सर्व अनुभवी आहात, उमेदवार तुम्ही स्वतः अनुभवी आहात, उपसभापती राहून गेलेला आहात. आपल्यासोबतची नक्कीच काही फळी ही जरी पहिल्यांदा जरी 25 सदस्य आले निलेजी शेठ आपण देखील अनुभवी आहात. आता काही आपली मंडळी, कारण शेवटी सरपंच राहून गेलेला आहात तुम्ही, काही जणांनी आपण ग्रामपंचायतचा अनुभव आहे, प्रस्ताव कसे तयार होतात, त्याचा पाठपुरावा कसा करायचा सगळी तुम्हाला कल्पना आहे. आणि त्यामुळे आता ह्यापुढे माझ्यापर्यंत पाखाड्यांची निवडणूक येता कामा नाही, ही जबाबदारी आता तुम्ही सगळ्यांनी घ्यायची, बरोबर की नाही? म्हणजे सत्कार करत असताना जी शॉल आम्ही जी तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे ती शॉल ही मायेची देखील आहे आणि जबाबदारीची शॉल देखील आहे. तसं गृहीत धरून आपण तिथे काम करावं, अशा ते आपण काम करणं हा माझा विश्वास देखील आहे. प्रशासनावरती पकड असली पाहिजे, अंकुश असला पाहिजे. आपल्या माध्यमातून जनतेची जास्तीत जास्त विकास कामं कशी होतील हा प्रयत्न झाला पाहिजे. कारण मला अजून आठवते 2019ला आमदार झाल्याच्या नंतर, म्हणजे अगदी पहिला आमदार म्हणून जेव्हा विधिमंडळामध्ये शपथ होते त्यानंतर माझ्या डोक्यात फक्त एवढेच विचार सारखे यायचे की आता आमदार झाल्याच्या नंतर एक तर विधिमंडळाचं कामकाज समजून घेणं आणि दुसरं आपल्या मतदारसंघासाठी काय करता येईल हाच विचार 24 तास माझ्या मनामध्ये असायचा. आजही तोच विचार माझ्या मनामध्ये 24 तास असतो. दुसरा कुठला विचार माझ्या मनाला शिवत देखील नाही. आपल्याकडे देखील आपण देखील ह्या पदावरती असताना, अर्थातच इतके सगळे सदस्य असताना आपली निवड झालेली आहे आणि याची जबाबदारी आपल्याला दिली गेलेली आहे. सगळ्या सदस्यांना सोबत घेऊन आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये भर कशी पाडता येईल. सभापतींना प्रचंड अधिकार आहेत, आपल्याला जी कल्पना आहे त्या अधिकारांचा वापर करणे, जिल्हा परिषद पर्यंत पाठपुरावा. आज योगायोगाने आपल्याच मतदारसंघामध्ये मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद हे मिळालेलं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं आणि आपल्या स्तरावरची जी काही शाळांची आपली बरीचशी कामं आहेत, काही आपल्या जी काही आपली PSCs आहेत त्यांची कामं आहेत, रखडलेली कामं आहेत, त्या सगळ्या कामांचं माझ्या बाबतीमध्ये. कारण एक गोष्ट वारंवार मला गेली 10 वर्ष जाणवते की थोडीशी मला वाटतं आपल्या सरपंचांची आपण ट्रेनिंग घेणं पण अत्यंत आवश्यक आहे. जी ट्रेनिंग कदाचित शासनामार्फत आपण करतो, परंतु थोडा एखादं काम मंजूर झाल्याच्या नंतर त्याचा प्रस्ताव गेल्या मी जेव्हा प्रश्न विचारतो, आम्ही प्रस्ताव दिलेला हे मला उत्तर मिळतं आणि नंतर मग कळतं की प्रस्ताव त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी आणून दिलेला आहे, पण तो पुढे रत्नागिरीत गेला की नाही, रत्नागिरीत गेल्यानंतर त्याचा त्रुटी निघालाय की नाही, त्याचा पाठपुरावा हा ग्रामपंचायत कडनं कधीच होत नाही. माझी जबाबदारी ही मी पंचायत समितीमध्ये मी प्रस्ताव जाऊन दिला की माझी जबाबदारी संपली. थोडंसं मला वाटतं आपली ही जर का ही शेवटी साखळी आहे, सरपंच, त्यांचा सभापती, आमदार आणि मग मंत्री, ही जी साखळी आहे ही जर का प्रत्येकाने आपापली साखळी असलेल्या घटकाने आपापली कामं जर का व्यवस्थित केली, नक्कीच आपला विकास अजून 10 पटीने गतीने होईल. म्हणून मला वाटतं मी देखील आज आपल्या सर्व माहिती आहे की ग्रामविकास देखील खातं हे आपण राज्यमंत्री म्हणून आहे आणि लवकरच आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका देखील झालेल्या आहेत. आपल्या पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि विशेषतः आपल्या सर्व सरपंचांची ट्रेनिंग मी ग्रामविकास विभागाच्या मार्फत मी दापोली तालुक्यामध्येच घेणार आहे. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या दापोली तालुक्यामध्ये आणणार आहे. मला वाटतं हा प्रशासनाचा भाग हा अतिशय महत्वाचा आपल्या सर्वांच्या विकास कामांकरिता आणि अर्थातच संघर्षामधून आपण सर्वांनी आजपर्यंत ही वाटचाल केली आहे. त्याचा उल्लेख कानके साहेबांनी देखील केला, कालेकर साहेबांनी देखील केला. आता कोणाच्याकडे डिझेल होतं नव्हतं त्यामुळे तुम्ही काय आता जात नाही, म्हणून ठीक आहे. राजकारणाचे काका आता थोडे दिवस बदलले, काम करण्याची आपली पद्धती बदललेली आहे. अगोदर काही आमदारांना फोन करता येत नव्हता, बरोबर की नाही? अगोदर काही मोबाईल फोन नव्हते, आता आमदारांकडे मोबाईल फोन असतात, माझ्याकडे मोबाईल फोन असतो. फोन आता भाषण करतो, फोन कसं उचलू, पण मिस कॉल असलेल्या व्यक्तीला फोन करायचा, रिटर्न कॉल बॅक करायचा प्रयत्न करतो. परंतु आता मात्र अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहे आणि अपेक्षा वाढलेल्या असताना त्या पूर्ण 100% पूर्ण कधीच आपण करू शकत नाही. कुठलाच माणूस 100% कुणाच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, पण जास्तीत जास्त लक्ष या ज्या आपल्या जनतेच्या अपेक्षा आपल्याकडे नाही त्या पूर्ण करायचा आपल्याकडे हा प्रामाणिकपणे प्रयत्न झाला पाहिजे अशी नक्कीच आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि नक्कीच आज चांगले दिवस आहेत. आज मंत्रिपद आपल्या मतदारसंघामध्ये 50 वर्षानंतर आहे. अतिशय महत्वाची खाती आहेत. 80% प्रशासन हे आज आपण हाताळतोय, बरोबर आहे. ग्रामविकास म्हटल्यानंतर, महसूल विभाग म्हटल्यानंतर, आज गृह म्हटल्यानंतर 80% प्रशासन त्याच्या अंतर्गत आलं, अगदी राशनीच्या दुकानापासून सगळं. पण अशा वेळेला नक्कीच आपल्या पंचायत समिती मार्फत आपल्या जनतेकडे जास्तीत जास्त कामं आपण तिथे करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझा विश्वास आहे की आपण ते नक्कीच आपल्याकडून ते काम होईल.
अधिक वेळ घेणार नाही. आज शेवटी एवढंच सांगेन की आज जो संघर्ष माझ्या वडिलांना करावा लागला तो संघर्ष मला करावा लागत नाही आणि त्याचा सन्मान ही नक्कीच मी ठेवला पाहिजे. त्याच पद्धतीने आज आपण पंचायत समिती सदस्य आहात, जिल्हा सदस्य आहात. इतकी मला वाटतं सोपी निवडणूक आजपर्यंत मी तरी कधी पाहिली नव्हती. ह्याच्या उत्तर ठीक आहे, प्रचार करावा लागतो, फिरावं लागतं, परंतु इतक्या सोप्यारीत्या आपली निवडणूक झालेली आहे. याचा अर्थ जनतेने आपल्याला अतिशय आपल्या खांद्यावरती विश्वास टाकलेला आहे, तुमच्यावरती म्हणजे परिणामी तुमच्यावरती आणि माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. या विश्वासाला कुठेही तडा जाईल अशा पद्धतीने काम होता कामा नये अशी दक्षता आपण सर्वांनी घ्यायची, तुम्ही पण आणि मी पण. मला वाटतं आपण जे काही आपल्या जनतेने ज्या अपेक्षा निवडून दिलेल्या आहेत त्या अपेक्षा आपण सर्वांनी पूर्ण कराव्यात अशी मी आपल्याला अपेक्षा आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि नक्कीच मगाशी उमेश यांनी उल्लेख इथे केला आहे की आज हा कार्यक्रम ह्या लहान सभागृहामध्ये होतोय. मगाशी मी अँटीचे मला उमेश सगळं दाखवत होते कसं कसं मिळेल असे चांगलं केलेलं आहे. मी त्यांना म्हटलं बाबा तुम्हीच सभापती असताना आपण नवीन इमारत पण बांधून आपण पूर्ण करून तुम्ही सभापती असताना असता येईल नवीन इमारतीमध्ये. आणि आपल्या तिन्ही तालुक्याच्या सर्व प्रशासकीय इमारती असल्या आपण जवळपास सगळ्यांना आपण निधी आणलेला आहे. जवळपास 10 कोटीचा निधी आहे आणि त्याकरता वाढीव निधीची त्यांनी अपेक्षा त्यांनी भाषण त्यांनी माझ्याकडनं ते मला समजलं आता जे 9.5 कोटी मंजूर झाले त्याच्यामध्ये सभागृहासाठी निधी नाही आहे म्हणून त्यांनी मगाशी उल्लेख केला की ती जागा होत नाही सभागृह असावं म्हणून नक्की काही चिंता करू नका. काही 1 कोटी वाढवून घ्यावं लागलं ते देखील आपण वाढवून घेऊ आणि त्याला आपण सभागृह इथे उभं करू. आणि शेवटी आता पंचायत समिती तर काय बाबतीत जाणार नाही, काही चिंता असण्याचं कारण नाही. म्हणून नक्कीच आजचा हा कार्यक्रम होत असताना आपल्या सर्व सदस्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. मी वारंवार हेच सांगतोय की आपण सर्वांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, जनतेकरिता पूर्ण वेळ काम करावं. आणि आता तुम्ही सदस्य झालात म्हटल्यानंतर 24 तास आता आपण जनतेत झालेलो आहोत. आता तुमचा मोबाईल बंद असू शकत नाही, आता मोबाईल स्विच ऑफ करायचे मोबाईल तुमच्याकडे नाही, म्हणून आपण त्या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं. आणि एकंदरीत पुन्हा एकदा आज हा कार्यक्रम होत असताना नक्कीच माझ्या मनात समाधान एकाच गोष्टीचं आहे की आमदार म्हणून माझ्या नेतृत्वाखाली झालेली ही पंचायत समिती जिल्हा परिषदेची पहिलीच निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये आज आपण सर्व पहिल्यांदा आपण एकत्र मिळून आज आपण काम करणार आहोत. नक्कीच चांगला अनुभव आहे. व्हिडिओ पण तसे चांगले आहेत, काही अडचणीचं नाहीत. आता त्यांना देखील नक्कीच ते पण तरुण आहेत आणि तरुण म्हणून सोबत म्हणून चांगलं काम करा. सहजासहजी कधी कधी असं होतं खटके उडतात अधिकाऱ्यांच्या मध्ये आणि आपल्या सदस्यांमध्ये, परंतु माझा आजपर्यंत कधी कुठल्या अधिकारी जमणं असं कधी झालं नाही. ठीक आहे, कधी कधी काही अधिकारी असतात की बाबा कुठल्या वेगळ्या मानसिकतेमध्ये असतात, त्याला सरळ करायची देखील शैली आपल्याला असली पाहिजे. परंतु मी आजपर्यंत कधीच कुठल्याच अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्र दिलं नाही आणि मी कधी तक्रार पण केली नाही. आजपर्यंत माझं 6 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये एकही अधिकाऱ्यांच्या बदलीचं पत्र नाही किंवा तक्रारीचं देखील पत्र नाही. अधिकाऱ्यांकडनं काम कसं करून घ्यायची ही शैली आपल्याला असली पाहिजे. मला वाटतं सगळेच हाताची कधीच 5 बोटं सारखी नसतात, परंतु पंचायत समितीमध्ये कामकाज आणि मी नेहमी सांगतो ग्रामपंचायत निवडणूक झाल्याच्या नंतर सरपंचांना जसं मी नेहमी सांगतो की ग्रामपंचायत ही ग्रामसेवकांनी नाही सरपंचांनी चालवली पाहिजे. जी पंचायत समिती व्हिडिओचे वाईट वाटून घेऊ नका, परंतु सभापतीने चालवली पाहिजे, व्हिडिओने चालवलं तर कामा नाही, आपल्या पद्धतीने चालली गेली पाहिजे. अर्थातच कुठले नियम न मोडता कुठले कायदा न मोडता आपण त्या कायद्यात सगळ्या गोष्टी बसवून ह्या आपण केल्या पाहिजे. म्हणजे आज नक्कीच सगळ्या जुन्या आठवणी उजाळा देत असतात. आणि विशेष म्हणजे आपण जो सत्कार सन्मान इथे माझ्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आणि सदस्यांच्या आणि सभापतींचा आपण घेतला, फक्त सत्कारापुरतं त्यांना आज इथे न बोलत त्यांचा अनुभव देखील आपल्या पाठीशी घ्या. त्यांना त्यांचे जे काही अनुभव आहेत ते अनुभवाच्या सोबतच त्या सगळ्यांसोबत कायम संपर्कामध्ये राहा. नक्कीच ते देखील आवडीने तुम्हाला सगळ्यांना मदत करतील. एकंदरीत आज मी आज पण मी शिकतोय, म्हणजे आज विधिमंडळामधले कधी कधी काही गोष्टी अचानकपणे नव्याने समोर येतात आणि लगेच मग मी ते नियमांचं पुस्तक माझ्या जी काय माझ्या अधिवेशनाची बॅग असते माझी त्या अधिवेशन बॅग मध्ये आजही मी नेहमी दोन्ही सभागृहांचं नियमांचं पुस्तक हातातच ठेवतो आणि वेळ तो आम्ही चालत असतो. आपल्याला मागेही सांगितलं होतं की आमदारकीची निवडणूक लढायच्या अगोदर मी ग्रामपंचायतची नियमावली आणि जिल्हा परिषद नियमावली मी जिल्हा परिषदला जाऊन मी स्वतः विकत जाऊन घेतली आणि मी वाचली होती, मी चालली होती. कोणतरी आपली आमदारकी त्याला निवडून लढतोय आणि याला ग्रामपंचायतचे पण नियम माहिती नाही असं कोणी बोलता कामा नये, ऐकून घ्यायची आपल्याला सवय नाही. आणि म्हणून
तर सगळा अभ्यास मी रिसर्च केला होता आणि थोडेफार नियम ती वाचून घेतले होते आणि त्याचा उपयोग आज मला होतोय. मला वाटतं जे काही नवीन सदस्य आहेत त्यांनी देखील अभ्यास पूर्ण आपण तिथे सभागृहामध्ये काम करावं, अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा आपण माहिती घेऊन आपण त्याची पुढची आपली वाटचाल ही नक्कीच यशस्वी होईल हा विश्वास इथे आज दर्शवतोय. अधिक वेळ घेत नाही. आपण सर्वांना पुन्हा एकदा मी सांगतोय की सभापती आणि उपसभापती महत्वाचं पद आहे तालुक्यासाठी आणि पंचायत समितीच्या मार्फत आपले शेतकरी असतात, त्यांचे प्रश्न असतात, दिव्यांग असतात, त्यांचे प्रश्न असतात आणि अनेक असे जे काही आपले समाजामध्ये जे अनेक घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आपल्याकडनं कार्य करावं अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझा विश्वास आहे की आपण ते कराल. पुन्हा एकदा आपण सर्वांना, आपण सर्व इथे उपस्थित आहेत, आपण सर्वांनी या सर्वांना इथे निवडून दिलं, या सर्वांना आपण विश्वास ठेवला. आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील मनापासून मी आभार मानतो आणि नक्कीच गेल्या 2017 पासून आपण महाराष्ट्रामध्ये बोलायचो की दापोली पंचायत समिती, म्हणजे मी तर बोलायचो की मला आमदारांपेक्षा पंचायत समिती मला भगवा पडवायचे, माझी भाषण मला अजूनही आठवत, ते आपण सर्वांनी करून दाखवलं. त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मला वाटतं मागे आपण जो फोटो लावलाय तो अतिशय महत्वाचा आहे. मला उमेदजीने फोन पण करून सांगितलं की दादा मी असं चला मागे तिथे बॅनर लावतोय. आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला सुवर्णदुर्ग किल्ला, ज्याला युनेस्को म्हणजे जागतिक वारसा म्हणून त्याची घोषणा झाली आणि त्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इथे जो फोटो इथे लावलेला आहे, नक्कीच त्याच्यावरून प्रेरणा आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा तिथे फोटो आहे म्हणून महाराजांची प्रेरणा घेऊन प्रशासन आपण इथे चालवावं अशा मनपूर्वक आपल्याला मी शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.